नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोतेहो, गेल्या भागात आपण ऐकलं, पांडुरंग दूध घालायला जाईना. आई धोंडा स्वतः जाऊ लागली. बापाला पण सांगू नको असं तिने सांगितलं. धोंडा पहाटे उठून जाऊ लागली. नंदूवाण्याकडे गवळ्यांनी पैसे आणून दिले, पण पैसे घ्यायला पोरगा आला नाही. शेवटी नंदूवाण्यानं 8 दिवस वाट बघून आपल्या स्वतःच्या घोड्यावर तो तावड गावात आला. अण्णांना भेटला. त्यांना त्यांचे 37 रुपये दिले आणि त्यानं सांगितलं की तुमच्या गावच्या शिवारात माझी 12 एकर जमीन आहे. आम्हाला कसणं होत नाही. आमचा व्यवसाय चांगला चालू आहे. तेव्हा तुम्हीच करा. आम्हाला निम्म द्या, तुम्हाला निम्म राहू द्या. सगळा बैल बारदाना सगळा आम्ही देतो. अण्णांनी प्रस्ताव स्वीकारला आणि विचारून सांगतो म्हणाला. संध्याकाळी त्यांची चर्चा झाली. मायलेकराला आनंद झाला आणि ही जमीन करायची ठरवली. ही दोघं मायलेक आणि त्यांच्या सोबतीला सालानं ठेवलेला गडी भगवान मामा यांनी ती जमीन पिकवायला सुरू केली. त्या दरम्यान गुरबा पखाल्यानं सून मोठी झाली, आता तिला घेऊन या नांदायला असं म्हणून निरोप घेऊन आला. आता दगडू अण्णा आणि गजरा दोघंही अंथरुणावर पडून होते आणि दोघंही आपल्या स्वतःच्या जाण्याची वाट बघत होते. इकडे एकदा ताईमा एक दिवस अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री पाऊस चालू होता, विजांचा गडगडाट चालू होता आणि त्याच वेळी राधाबाईचा म्हणजे तायमाच्या सुनाचा तडफडा सुरू झाला. तिचं बाळंतपण चालू होतं. ती खूप ओरडत होती. तिच्या असह्य वेदनानं ती गडबडा लोळत होती, किरुळ्या ठोकत होती. तिचं ते बाळंतपण धोंडानं व्यवस्थितपणे केलं. सगळ्या जणी धोंडाला शाबासकी देऊ लागल्या. अडलेल्या राधाची सुखरूप सुटका झाली. बघता बघता धोंडा अडल्या नडल्या आयाबायांची बाळंतपणं करू लागली. घरकाम, शेतीकाम, गुरढोरं, औषध पाणी, बाळंतपण या सगळ्या आघाडीवरती पुढे होती. आपला नवरा धरणीला पडलाय आणि आता समजा आपल्यालाच करायचंय याची तिला जाणीव होती. आता पुढे. धोंडानं आवडाला शाळेत घातलं होतं. ल्योक शिकला नाही. निदान लेकीला तरी शिकवून मोठी करावी. तिच्या बापाचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून ती झटत होती. धोंडा शनिवारच्या बाजाराला बार्शीला गेली. येताना डोसक्यावर भलं मोठं बाजाराचं गठोडं घेऊन धोंडा तडातडा रस्ता कापीत होती. तोच तिला गावाकडून बाजाराला जाणाऱ्या अण्णाकुळ्यानं गजरानं डोळं झाकलं असं म्हणून सांगावा दिला. धोंडा तिथून रडत बोंबलत घरला आली. बघती तर दारात गाव जमला होता. तिचा नवरा दगडूबा उशीत तोंड घालून आतल्या आत रडत होता. जलमभर एकमेकांना आधार देणाऱ्या बहीण भावंडांची ताटातूट झाली होती. गजराचा सारा अंतिम विधी धोंडानं उरकला. सारा गाव हळहळत होता. दुःखी मनानं गजराला मातीत घातलं. गजरा गेल्यापासनं दगडू खचला होता. दिवसभर एका जागेवर पडून पाठीला कमरेत जखमा झाल्या होत्या. धोंडा त्याला निर्मळ ठेवीत होती. जखमेवर रोजच्या रोज लेप लावत होती. घरच्या साऱ्या जडीबुटीचा इलाज चालू होता. पण दगडूचं खंगलेलं धड त्याला प्रतिसाद देत नव्हतं. आपल्या नवऱ्याचा निस्तेज होत चाललेला देह बघून धोंडा मनातल्या मनात रडत असे. तिला आपल्या चिमुकल्या लेकरांजवळ आपलं मन मोकळं करता येत नव्हतं. तिला वाटायचं लांब वावरात जावं आणि मोठ्यानं टाहो फोडून रडावं. देवा, देवा, मी काय बिघडवलं म्हणून तू माझ्या नशिबाचा खेळ केला. वयाच्या ऐन तरुणपणात मला इथवा करतोस. कसला ना बसला होता, म्हातारा का असेना, त्याच्या असण्यानं मला बळ येत होतं. त्याच्या नुसत्या जवळ येण्यानं माझं मन भरून पावत होतं. आता मी काय करू? कुणाच्या तोंडाकडे बघू? ही लेकरं कशी मोठी करू? देवा, मी काय करू? आता तरी मला मरण दे नवऱ्या आधी. असं म्हणून धोंडा दाट सूर्यफुलाच्या शेतात शिरली. लांबलचक कायचानात भरलेल्या वावरातनं काय बी चूकाटा येऊ दे आणि म्या हितच मरू दे नवऱ्याच्या आधी असं तिला वाटलं. आणि तिनं मोठ्यानं हंबरडा फोडला. मनसोक्त रडून घेतलं.
आज उद्या जर नवऱ्याला काय झालं तर आपल्याला रडू आवरता आलं पाहिजे. आपल्या भोवती लेकरं फिरतील, आपल्या डोळ्यात पाणी बघून त्यांना वाईट वाटेल. काळजाचा दगड करायचा, हितच रडायचं. घरला गेल्यावर डोळ्याला टिपूस बी आणायचा नाही बघ धोंडे, असं म्हणून तिनं स्वतःलाच बचावलं. आणि खुडलेल्या सूर्यफुलाचं ओझं घेऊन ती घराकडे धावत आली. दगडूच्या उशाला बसून रघु शिपीनं दूध त्याच्या नरड्यात सोडित होता. शिपीनं दूध घोटायची ताकद दगडूत नव्हती. त्याचं नरडं मधूनच घरघरा वाजत होतं. गावातल्या आया बाया दादा आप्पा दगडूची शेवटची भेट होईल म्हणून एजा करीत होती. गुरबा पखालेला 4 दिवसापूर्वी सांगावा धाडला होता. तो आज सकाळीच आपल्या नुकत्याच वयात आलेल्या लेकीला पद्मिनीला घेऊन आला होता. धोंडा आपलं रडून लाल झालेलं डोळं तोंड पदरानं दडवीत दगडूच्या पायथ्याला बसली होती. दगडूच्या डोसक्याजवळ उजव्या बाजूला पांडुरंगला बसवलं. डावीकडं पद्मिनी. दगडूनं दोघांचा हात आपल्या हातात घेतलं होतं. दगडूनं त्यांच्या उबदार स्पर्शाच्या जाणीवेनं आपले बऱ्याच वेळेपासून बंद केलेले डोळे किलकिले केले. हळूच आळीपाळीनं एकमेकांकडे बघितलं आणि आपल्या थरथरत्या हातानं त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिले. आपला उजवा हात पांडुरंगच्या पाठीवर ठेवला. लेका, मी तुझं लगीन केलं. शिकला असता तर बरं झालं असतं, पण माझ्या माघारी उपाशी मरू नको. औषध पाण्याचा धंदा इमानदारीत कर, अन आईला अन बहिणीला इसरू नको. असं म्हणून इतका वेळ पसरलेलं पाय गुडघ्यातून वर उंच केलं. आपलं दोन्ही हात लेकासुनाच्या अंगावर ठेवलं अन माझे आवडा कुठं हाय बाये, जवळ ये की, असं म्हणून आवडाला जवळ ओढलं. तिचा हात आपल्या कपाळाला लावला अन तुझ्या आईला त्रास, असं म्हणीत म्हणीत दगडू अण्णाचे शब्द जड झाले. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यानं आवंढा गिळण्याचा प्रयत्न केला आणि गुडघ्यात उभे असलेले पाय जमिनीला ताणून दिले. धोंडा पायथ्याला बसली होती. तिच्या तोंडाकडे बघितलं आणि मोठ्यानं आ वासला. परत आ वाचताना उघडलेलं मोठं तोंड बंद झालं नाही. काहीतरी सांगतच दगडू अण्णा शांत झाला. त्यानं आपली मान उजव्या बाजूला टाकली. वाचलेल्या तोंडानं आणि उघड्या डोळ्यानंच दगडू अण्णा निष्प्राण झाला होता. धोंडानं टाहो फोडला. मुलं आजूबाजूच्या बायकांनी बाजूला केली. एकच कालवा केला. हा हा म्हणता गावात बातमी पसरली. दगडू अण्णासाठी सारा गाव हळहळत होता. वाण्या उमद्याच्या आया बाया डोळ्याला पदर लावून मुसूमुसू रडत होत्या. धोंडा मोठमोठ्यानं जमिनीवर डोकं आपटून आपटून रडत होती. सारं आयुष्य तिच्या समोर उभं होतं. चिमुकली अज्ञानी लेकरं सोबतीला होती. मोठ्या हिकमतीनं अण्णासोबत काढलेली सहवासातली 15-20 वर्ष ती चलचित्रासारखी समोर बघत होती. भविष्याचं चित्र तिच्या मनचक्षुपुढं तयार होत नव्हतं. नुसत्या अंधाराला घाबरून ती मनोमन खचली होती. गावोगाव दगडूच्या जाण्याची खबर पोहोचवण्यासाठी भगा अंबू दासू निघाले होते. साऱ्या पै पाहुण्यांना दगडूच्या सासरवाडीला खबर केली. दगडूची सासू धोंडाची आई कोंडा रडत बोंबलत लेकीला समजूत घालायला भगवानानं गोसाव्यानं लिबास सोडल्यानंतर झालेल्या 2 पोरांना घेऊन आली होती. गेल्या अनेक वर्षात तिनं लेकीचा उंबरा ओलांडला नव्हता. लेकीबरोबर आपण बी बाळंतीण झालो म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाली होती. जावयाला कसं तोंड दाखवावं म्हणून ती लेकीकडे येत नव्हती. पण ज्या जावयाला लाजून तिनं लेकीचं घर वरचिलं होतं तो जावई या जगातून गेला होता. लहान वयात लेकीला एकटेपण आलं. आता तिचा कसा जलम जाणार म्हणून कोंडा ऊर बडवून घेत होती. आईला बघून धोंडाला दुःखाचा जास्तीच उमाळा आला आणि ती हमसा खोमसा रडू लागली. जमल तेवढं पाहुणं रावळं दगडूच्या अंत्यविधीला जमा झालं होतं.
कुणी बैलगाडीनं, कुणी घोड्यावर, कुणी पायी पायी वेळ गाठण्यासाठी धावत आले होते. आयाबायांनी शेवटी धोंडाचं कुंकू पुसलं. तिच्या नाजूक हातातल्या बांगड्या वाढवल्या. गळ्यातल्या सरमण्यातून एक मोठा मणी काढून दगडूच्या तोंडात तुळशीपत्रासह घातला आणि दगडूचा उंचा पुरा देह अग्नीच्या स्वाधीन केला. धोंडा आपला गलित गात्र देह घेऊन आणि पतीच्या जाण्यानं व्याकुळ झालेलं मन घेऊन अनवानी पायानं आपल्या दोन्ही मुलांना हाताला धरून घराकडे आली. आता तिचं कपाळ पांढरं दिसत होतं. तिचं शरीर रडून रडून जीवाचा आकांत करून निस्तेज झालं होतं. दगडूला घालवायला आलेले पै पाहुणे वाटेला लागले होते. जाताना कुणी धोंडाची समजूत काढीत होतं तर कुणी लेकरांची. पांडुरंग आवडाच्या पाठीवरून हात फिरवीत होतं. पण धोंडाला कळून चुकलं होतं, ही सोबत क्षणिक आहे. आता सारं आयुष्य आपल्याला एकटीलाच काढायचं आहे. आपल्या लेकरांचं बाप आणि आई आपल्याला व्हायचं आहे. तेव्हा आपणच धीर धरणं गरजेचं आहे. तिने स्वतःचे अश्रू आवरले आणि लेकरांना जवळ घेऊन एखादी पराजित पक्षी आपल्या रिकाम्या घरट्यात बसते तशी बसली. तिला उद्याची भ्रांत पडली होती. घरात पडून का होईना पण नवरा आपल्याला प्रत्येक गोष्ट बरी वाईट सांगत होता, सल्ला देत होता, काय चांगलं काय वाईट सारं सांगत होता. उद्या नंदू आण्याच्या शेतात काय करायचं हे कुणाला विचारावं. एका जागेवर पडून असला तरी साऱ्या दुनियेची खबरबात ठेवून शक्तीपेक्षा युक्तीनं जगणारा आपला नवरा आपला मानसिक आधार होता. त्याची एक एक हुशारी आठवून धोंडा मनातल्या मनात झुरू लागली. घरात वावरात व्यवहारात तिलाच बघावं लागणार होतं. रानावनात भटकून औषधी आणणं, त्यांचं योग्य मिश्रण करणं, शिवाय शनिवारच्या बाजारात बसून गिऱ्हाईकांना दुखण्याबाबत सल्ला देणं, मसलती करणं ही अवघड कामं आता तिला स्वतःच्या मनानं करायची होती. लहानग्या पांडुरंगच्या खांद्यावर तिनं वावराचं जू दिलं. विहिरीवर मोटरचं पाणी धरून पिकाला पाणी देण्याचं अवघड काम तिनं स्वतः लेकाला शिकवलं खरं, पण एकदा भरलेली पाण्याची मोट वर येताना खट्याळ बैलानं आपला खांदा अचानक काढून घेतला आणि बाजूला झालेल्या बैलाचं बळ कमी होऊन विहिरीच्या तोंडाला आलेली मोट वेगानं खाली गेली. पोर सौदा पांडुरंगच्या किरकोळ शरीरयष्टीला ती आवरली नाही. मोटाच्या कासऱ्यासह पांडुरंग विहिरीत ढकलला गेला, पण मोठ्या हिमतीनं विहिरीत उगवलेल्या पिंपळाच्या झुडपाला त्यानं आपल्या दोन्ही हातानं घट्ट मिठी मारली अन वाचवा रे, वाचवा रे असं म्हणून जोरात हाक दिली. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.